तात्या हे गेलो रे. अरे तात्या मास्तरात बघ तू बसा काय करतो. ये बाबा दिवाळी असा बघतोय सगळी तयारी झाली की नाही. बरा झाला तू रे. आजकाल गजारी गावलत नाही. अरे तू एवढे दिवस झालं मला बोलवलंच नाही. म्हटलं चला आपण दिवाळी तरी जाऊया, भेट तरी हो, जरा गप्पा होती आपल्यो. तुका बोलवचा काय दोस्त तू येतानाच माका माहिती आहे. आठवण काढली की मास्तर बराचा ताट घेऊन ये गो. याचा पाठ बंद करतोय काहीतरी शिकवीत बसतो. बरं आधी काही नाही तो बरा एकदम तुमच्या आशीर्वादात आयुष्यमान भवा. केलाच आहे सगळं. काय आता आपली पिढी ह्या सगळा सांभाळतली. कर्ज तुमचंच लागतलो. बघ चविष्ट असं छान आहे करियो मस्त असत ना. काय दशावतार दिशावतार बघलं काय रे तू. आपलं पिक्चर बघलंय मग छान काम केलं ना. आणि पिक्चर आपल्या कोकणातलो बघणार नाही तर काय आवडलो पिक्चर. हा हो पण तो आपल्या पिढीएन बघू गोयो ना. हा पिढीएन मात्र बघू गोयो. तुला तू एक बघलं तू पण बघितले. तो कसं वाटलो. पण छान पिक्चर बोलतात त्याच्यापेक्षा भारी असा. आणि त्याच्यामध्ये ना सगळ्या आपल्या समाजात चांगला झणझणीत अंजन घातल्या ना. काय म्हणतो मग आता तो बघू मिळत नाही रे. आमची सगळी कामं असतात त्याच्यात ऐकताय फक्त कानावर येत. मी पहिल्यांदा सांगितलंय आता तो पिक्चर बघून तो असा छान पिक्चर असा बघून घे. तू काय म्हणतो तू नुसतं गावात रवान राहत थांबा नको. कसं काय बाबा घरी या ना. दिवाळीच्या सुट्टी दिला की काय. काय बघलो ओळखलं त्याचा. अरे ते लहान होतो माझ्याकडे शिकलो नाही काय. त्याकडे शिकलो त्याचा आपण सत्कार केला. 90% मिळवल्या लावली. काय रे तो जेवण असं काय पडलेलो. काय नाही आता काय झाला नाही. गेले आता मुंबई सोडून गेले. मुंबई काय जमाना असं काय मुंबईत हे नाही. सकाळी उठायचा कामावर जायचं. ते कामवाले पण भेटतात काम हे नाही केलं. अरे पण मुंबई सोडून गेलं म्हणतोस तू. त्या बापाशी एवढे कष्ट करून एका शिकवल्या ते कर्ज काढून आणि एवढे चांगले मार्क मिळवलं असले की. अरे एका 10वी पर्यंत मी रात्री 8-8 वाजेपर्यंत घेऊन बसत होतो. तसं तुला गावात घेऊ सांगितलं तुम्ही. तसं नाही काय झाला आता मी बघलाय मुंबईत गेलाय. आपला हल्ली एक दशावतार पिक्चर कोकणात होतो. आणि आता जे पहिला टू मुला बघाय त्याला खूप एकदम हे झालं इन्स्पायर झालं की आता आपल्या काहीतरी करू काय आपल्या गावाकडे. म्हणून मी आता विचार करून येईल की आता का मुंबईत जायचंच नाही. काहीतरी काही करायचं. पण असं अचानक कसं काय शिक्षणाचा काय उपयोग मग. किती आता त्याच्यात तर गावात जाऊन लोक इतक्या सगळ्या करतात. आपण प्रयत्न करूया असं विचार करून येईल. भासर असं काय करायचं मग. असे गेले तर अचानक गेले करायचं काय. गावाकडे काय रवला अरे काय करतो तू गावात. त्याच्यासाठी आपला काय सगळं सोडून येतो. तू बाबा सगळीकडे सरकारी ऑफिस फिरत असतो. तुला काय माहिती आहे काय नवीन काय योजना. मी आता म्हटलं थोडेसे केळी लावायचे. आपल्या जागा त्याच्यात केळी लावायचो आणि केळीचं व्यवसाय करून बघायचं. आणि पण त्याला पाणी लागतं ना. पंप लागतो. केळीची रोपा लागतली. मनात ठेवून गेलो ना शिकलेलो असा तो. त्यांना काहीतरी विचार केलेलो असतो. काहीतरी करूचा हा केळी लावतो म्हणजे काय करतो
केळी लावायची व केळीची बाग करायची मग केळीपासून आपल्याला भरपूर उत्पन्न मिळतात. काकाजी आपला बरोबर आहे पण आता काय असं काय तुझ्या तू ऐकलं योजना बिजना काय असं जो योजना असत सरकारी योजना असत आपण काहीतरी करूया. मी केळीचो एक बंदोबस्त करतोय. नर्सरीमध्ये माझ्या एक ओळखीचं असा का फोन लावतोय का काहीतरी बंद करून घेऊया. नारळाचं बी तुझा बंदोबस्त करून दे. तू गावात काहीतरी त्याला मदत कर. पाणी दे आणि काय बघू लेबर बिबर काय ती खूप मस्ती होय असेल तू देऊया. मी सांगताय त्याला फोन करून केळीची कसा पाठवतो तू सगळं विचार केलास ना. अगदी ठरवलं मनापासून तुमचं सगळं व्यवस्थित करतलं तर मी पुढाकार घेतो. तोंडाच्या बाता नको माझं फोन काय जाता तुला माहिती असेल गावाकडे तुला माहिती बघ फोन लावून हा मी तात्या बोलतोय. मी मास्तर बोलतोय मास्तर. काय रे बाबा सगळं तात्याने मास्तर आम्ही आता तात्या माझ्या समोर बसतो असा ना त्यामुळे सगळा गोंधळ झालो असं. आता वय झाला रे काय करतलं. बघ एक काम कर आधी तू काय ना केळीची रोपावळी कमीत कमी 200-300 रोपावळी चांगली 2 वर्ष वाढलेली होई. हा 2-3 वर्षाची रोपावळी. अरे ते तुला माहिती आहे का बबनो. हा हा एक काम करा. हा बरोबर ग्रामपंचायतीत पाठवून दे. आत्ताच्या आता पाठव. 300 असत. हा पाठव मी बघतोय काय का तू पाठवून दे. हा कितीत ना अर्धा 1 तासात चल नंतर बोलतोय तुझ्याशी. जा तुझ्याकडे येऊन पडतरी कोणतरी आणि दुसरं गावकरी त्याचा आणि घेऊन जाऊन तू आधी खायचा उभं राहून करायचा ही कोपा घे. युट्यूबवर बघ कशी लावची असतात कसे खड्डे मारूचे असतात त्याच्यावर परत पिक्चरची वाट बघू नको. जा आधी कामात लागतं. मी लगेच घेऊन येतो आपलं काम सुरू करतो. चांगलो भले शिकलो असा काहीतरी हातगाडीवर वगैरे आपण मदत करूया त्यांना बघूया आधी ह्याच्यात किती जाऊन आपण त्याला मदत करतो त्याच्यावर लक्ष ठेव. मी सरपंच म्हणून जेवढी पण जमात तेवढी मदत करी. ह्याला जर काय दाखवल्या कर्तव्यारी तर गावातले बाकी करून मिळतील. ते शाळा उचलतील ते काय उगावतील काय बघा आपण काय काय बघितलं माझा आली बाबा काय काय मी कधीतरी पिढी मागेन अजून मधून. चल आता मी उशीर झालो आता सोडून चल तुला दाखवतोय रे सगळी काय काय केलं. काय करायचं अजून आहे का ये बाबा तुझीच आठवण काढलंय. किती वेळ होता. नारळ सुपारीचा विचार केली किती वेळ मी मागवचं लागतं ना घरी शूटिंग त्याचा मार्केटिंग मी बघताय तो एक असं चांगला मार्केट खरं सांगते तुमका हे पॉपला घेऊन काय करी सांगते दर एक या वाट कोणतरी वाढ काय करणार असं जर गावात होणार तर तिथे आम्ही गावात लोक लावू काय करणार खडे सुनी हत्तीचं फळ बदल उतारलो ते म्हणतात कोण आंबोली आणि सगळ्याचा सत्या नाश करून टाकला. आता खय गेलो काय माहित पण माझ्या सगळ्या बागेतून सत्यानाश झालो. आता काय करणार. आता डोक्यात आला कर्ज
या गावच्या योजनेपासून तुका सगळा दिला खत पाणी लाईट सरकारी योजनाचा उपयोग काय? अरे काय करणार काय करी सारखे अजून आहे ह्याच्यावरती तुझे मित्र गावतीत ना बोलवल्यानंतर गावात मित्र दोस्त असत ना आपण ना एक मोर्चा काढूया काय करूया आपण एक सरकारी निवेदन तयार करूया की जो प्राण्यांविषयी काय तोपर्यंत कोकणात विकास होऊचो नाही माकड मारायचो नाही हत्ती मारायचो नाही